चला तर मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल राहुल आणि अक्षय. स्ट्रायकिंग एंडला अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. शेळपाटा परिसरामधील एक नामवंत खेळाडू म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातात. तर गोलंदाजी साठी सुशांत आपल्याला पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा आलाय. अवांतर धावेने धावफलक देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. चला तर नेक्स्ट मॅच अनन्या ध्रुविका काटी मानिवली आणि त्यांच्या विरुद्धमध्ये विकी पॅकर तुर्बे. जशी पहिली इनिंग संपेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. गोलंदाज सज्ज होतात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा. लॉफ्ट केलाय परंतु तेवढीच चांगली भूमिका किरणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती. एक रन देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुशांतने. अट्रॅक्टिव्ह प्रभावित करणारा स्ट्रोक राहुल च्या बाट मधून येतोय. हा दमदार शोक चौकार. चला नेक्स्ट मॅच अनन्या ध्रुविका 8 काटे मानिवली आणि त्यांच्या विरुद्ध मध्ये विकी पॅकर तुर्बे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये या बॉलवर देखील आक्रमक त्याचा पवित्रा स्वीकारला होता परंतु चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. एकेरी रनच्या साह्याने आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्कवर विजय आपल्याला पाहायला मिळेल. वेग भन्नाट होता परंतु जसा बॅट्समन बीट झाला त्यानंतर विकेट कीपर देखील बीट होतोय. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 11 रन देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टॅप केलाय परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम अनन्या ध्रुविका काटे मानिवली संघ आणि विकी पॅकर तुर्बे आपण टॉस साठी यायचं आहे.
पुन्हा एकदा प्रभावित करणारा स्ट्रोक, 2 फिल्डरला भेदून 4 रन साठी हा चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटच्या 3 18 रन. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आदित्य धनावडे आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप केला आहे परंतु या क्षणाला चांगला प्रयत्न पियुष कदम, चांगला प्रयत्न पियुषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला वाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतात. टॅप केलाय, लाजवाब. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. उंचीचा पुरेपूर वापर केलाय बॅट्समन राहुलने, ज्या प्रकारे स्ट्रोक तो खेळतोय. वाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 26 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक होता परंतु चांगला प्रयत्न. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते आणि 27 रन अजूनही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 28. व्हाईट बॉल. अशा धावा मात्र रोखाव्या लागतील विहानेट कोपरखेने. व्हाईट +1 टोटल 31 रन 31 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे दबाव सध्याच्या घडीला वाढलाय विहानेट कोपरखेने या टीमचा. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला आणि बॅट्समन राहुल देखील होईल बाद.
यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्टांचा होतोय आणि बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. नवीन बॅट्समन हरी हरी देखील आल्या पावली माघारी परततोय. सलग बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 31, 31 रन. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नो बॉलचा इशारा. अशा धावा मात्र विहानेट कोपरकेने या टीमला जरूर रोखाव्या लागतील, कारण आतापर्यंत जेवढ्या धावा बॅटने आल्या नाहीत तेवढ्या धावा आतापर्यंत एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च केल्यात. याच धावा कधी कधी सेकंड इनिंग मध्ये टार्गेट चेस करत असताना कठीण काळाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. नो बॉलचा इशारा आणि बॅट्समन होईल बाद. चौतीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला असता, परंतु फिल्डरच्या माध्यमातून मिस फिल्डिंग. या क्षणाला बॅट्समन होईल बाद सेकंड रन घेत असताना. टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन. $37. टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 38 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे 2. चला नेक्स्ट मॅच अनन्या ध्रुविका काटी मानिवली आणि त्यांच्या विरुद्धामध्ये विकी पॅकर तुर्बे. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु या क्षणाला बॅट्समन होईल बाद.
38 शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मधलं. तर विनंती असेल की जे मायबाप प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या पाठी आहेत कृपया करून आपली खुर्ची त्याच्यावर फक्त खेळाडूच बसतील याची नोंद घ्या. पण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी, फेकी चांगली होती, गॅदर खराब राहिले, परंतु या क्षणाला काय घडलंय टीमची धावसंख्या आतापर्यंत 39 आणि 40 रनचं टार्गेट असेल. तर चला नेक्स्ट मॅच आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम अनन्या ध्रुविका काटे मानिवली संघ चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. काटे मानिवली अनन्या ध्रुविका एट संघ त्यांच्या विरुद्धामध्ये विकी पॅकर तुर्बे. तर येस थँक्यू. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी त्वरित या. अनन्या ध्रुविका एट काटे मानिवली आणि विकी पॅकर तुर्बे टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. चला दोन्ही टीम से कॅप्टन आपण या. तर रेम्बो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्था दिवाळी कोळीवाड्याचे जुने सदस्य सत्यवानजी कोळी यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. सामना थांबवा. तर विकी पॅकर तुर्बे जशी मॅच संपेल राहुल आपण निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्या. पहिला बॉल नो बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अभि शिंदे आलाय स्ट्रायकिंग एंडला. सातत्याने विहानेट कोपरकरने या टीमचा तारणार, स्वतः टीमचा महानायक आणि गेल्या अनेक स्पर्धांमध्ये एकांकी झुंज देऊन आपल्या टीमला अनेक वेळा पारितोषिक जिंकून देणारा अभि शिंदे आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. येस इट इज अ वाईट बॉल. 40 रनचं टार्गेट आहे सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही 38 रन पूर्ण करायच्या देणाऱ्या बॉल मध्ये विहानेट कोपरकेने या टीमला
आखूड पद्धतीचा हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु टाइमही थोडस चुकलं बॅट्समनचं. प्रयत्न चांगला होता, परंतु अपयश आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राहुलचा हा बॉल, यस इट इज अ वाईट बॉल. अशा धावा रोखाव्या लागतील रुद्र स्पोर्ट्स अवीर 11 शेफाटा या टीमला. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. गोलंदाज राहुलने स्ट्रायकिंग एंडला अभि शिंदे. या बॉलवर प्रयत्न तर जरूर चांगला होता, परंतु 1 रन मात्र जरूर खऱ्या अर्थाने डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. तीन बॉलचा खेळ झालाय. नो बॉलचा इशारा टॅप केलाय, परंतु रनआउटची संधी. बॅट्समन होईल बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅट्समन सागर आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. रुद्र स्पोर्ट्स अवीरा 11 शेफाटा संघ, कारण वेळ भरपूर प्रमाणामध्ये झालाय. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 6 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यस नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. 7 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. 7 रन अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. वाईट +1 अशा धावा रोखाव्या लागतील. लाईन चांगली होती, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर कंप्लीट होते आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 9 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 31 रनची गरज येणाऱ्या 18 बॉल मध्ये. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. स्पेल नंबर 2 आयुष आपल्याला पाहायला मिळेल. दोन धावा देखील या ठिकाणी ऍड होतात. 11 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर असूनही 29 रन पूर्ण करायच्यात. 18 बॉल 29 ची आवश्यकता. 2 चौकार या मॅच मध्ये पुनरागमन करून देऊ शकतात विहान कोपरखेने या टीमला.
टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा, नो+1. टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न या ठिकाणी होत असताना बॅट्समन पोहोचलाय तोपर्यंत क्रीज मध्ये. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत होते. 14 धावा धावफलकावरती टीम विहानेट कोपरखेरणे. आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 14 रन. नो बॉलचा इशारा आणि बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. बॉल काउंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झाला. 15 रन आतापर्यंत होतात. नवीन बॅट्समन वैष्णव आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. 16 रन धावफलकावरती. बॉलर पद्धती 6 बॉल आणि 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. अप्रतिम दर्जाचा हा बॉल, लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. समीकरण बदललंय. येणारे 12 बॉल आणि रन करायचे आहेत. 12 बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता आहे. बारा मध्ये करायच्या 23. विकेट आतापर्यंत फक्त आणि फक्त 2च. व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण आता मात्र बदलून गेलं. 12 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 22 रन. प्रति षटका मागे 11 रनची सरासरी गाठावी लागेल. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. एकोणीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 21 रन पूर्ण करायच्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल
अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाज अक्षयला, कारण प्रत्येक एक्स्ट्रा धाव फिल्डरचा कॉन्फिडन्स देखील कमी करते. अप्रतिम टायमिंग भरपूर दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु एकच रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन. या क्षणाला पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव त्या ठिकाणी होता आणि उल्लेखनीय कामगिरी आतापर्यंत गौरवची राहिली एकंदरीत या टीमच्या दरम्यान फिल्डिंग करत असताना. अकुड पद्धतीचा हा बॉल, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा बॉल टॅप केलाय. हा चौकार आलाय. याच फटक्याची प्रतीक्षा होती विहानेट कोपरखेडणे या टीमला. समीकरण बदलून गेलं. 8 मध्ये करायच्या त्या म्हणजे 14 रन. 8 बॉल 14ची आवश्यकता. पुन्हा एकदा टॅप केलाय. सामन्याचं चित्र बदलून टाकलं. 7 मध्ये करायच्या त्या म्हणजे 10 रन. या बॉलवर आणखीन एक धमाका. 3 बॉल मध्ये 3 चौकार. 6 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 6 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 6 मध्ये आता मात्र करायच्यात ते म्हणजे फक्त आणि फक्त 5 रन. नो बॉलचा इशारा, त्यावर हा येतोय चौकार. सामना जिंकला विहानेट कोपरखेडणे या टीमने. चला विकी पॅकर